Hello, dear students. This is a video of Standard 8, subject Mathematics, and chapter number 7, Variation, Part 3. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन पाहिलं. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत टाईम, वर्क अँड स्पीड रिलेटेड एक्झाम्पल्स. आता ही सुद्धा इन्व्हर्सली प्रपोर्शन असतात. म्हणजे साधारण एखादं काम आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी लेबर्स वाढले, ते काम पूर्ण करायला लागणारे दिवस कमी झाले. लेबर्स कमी झाले, तेच काम पूर्ण करायला लागणारे दिवस वाढले. म्हणजे अशा पद्धतीने हे इन्व्हर्स प्रपोर्शन असतं. त्याचबरोबर ज्या गाड्या असतात त्यांचं जे स्पीड असतं, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. लक्षात घ्या, इथे सुद्धा डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशन रिलेटेड एक्झाम्पल्स असतात. गाडीचं स्पीड वाढलं, अंतर जास्त पार होणार आहे आणि टाईम कमी लागणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की स्पीड हा न्यूमरेटरमध्ये आहे, डिस्टन्स हा सुद्धा न्यूमरेटरमध्ये आहे. त्यामुळे स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स अँड स्पीड इज इन्व्हर्सली प्रपोर्शन टू टाईम. स्पीड वाढलं, त्या गाडीला पोहोचायला लागणारा वेळ कमी झाला. स्पीड कमी झालं, तेच अंतर पार करायला गाडीला लागणारा वेळ हा वाढणार आहे. म्हणजे याच्यातली कोणती क्वांटिटी जरी कॉन्स्टंट ठेवली तर स्पीड आणि डिस्टन्स हे नेहमीच डायरेक्ट प्रपोर्शन असतं आणि स्पीड आणि टाईम हे इन्व्हर्स प्रपोर्शन असतं. आता यू कॅन सी हिअर दिस एक्झाम्पल विच वन इज सॉल्व्ड वन. 15 women finished the work of harvesting a groundnut crop in 8 days. Find the number of women if the same job is to be completed in 6 days. म्हणजे एक शेत आहे, ते हार्वेस्ट करण्यासाठी जर 15 वुमन्स असतील तर त्यांना 8 दिवस लागतात. जर तेच काम 6 दिवसामध्ये पार पाडायचं असेल तर किती वुमन लागणार आहे पहा. आता हे लिहिताना द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमन कम्प्लिटेड. आणि म्हणून सगळ्यात आधी त्यांचं इन्व्हर्स व्हेरिएशन आपण मांडून घ्यायचं आहे. डेज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ वुमन. सो हे झालं. ते झाल्यानंतर आपण लगेचच त्याचा कॉन्स्टंट इथं लिहिलेला आहे पहा, कॉन्स्टंट काढून घेतलेला आहे. कॉन्स्टंट म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे, dn इज इक्वल टू के. आता आपल्याला आधीची जी माहिती दिलेली आहे की 15 वुमेनला 8 दिवस लागतात. सो वी हॅव मल्टिप्लाइड 15 into 8 and we have find out the value of k which is 120. आणि मग हीच व्हॅल्यू पुढच्या इक्वेशनसाठी सबस्टिट्यूट करायची आहे इथे, आणि मग आपल्याला लागणाऱ्या वुमन्स काढायच्या आहेत. मग 120 सबस्टिट्यूट केले, डेज सबस्टिट्यूट केले, यू कॅन सी हिअर. सो 120 अपॉन 6 इज 20. म्हणजे तेच काम करायला, ते काम जर आपल्याला 6 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल तर आपल्याला किती वुमन्स लागणार आहेत, 15 वुमन्स लागणार आहे. अशा पद्धतीनं हे इन्व्हर्स प्रपोर्शन आपण, म्हणजे इट इज अ इन्व्हर्स प्रपोर्शन बट टाईम, वर्क, स्पीड या कॅटेगरीच्या अंडर ही सम्स येतात. आता पुढचं सम पाहूयात आपण. अ व्हेकल रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 40 km/h टेक्स 6 hours टू कम्प्लीट द जर्नी. हाऊ मच टाईम विल इट टेकन टू कम्प्लीट द जर्नी इफ इट स्पीड इज 72 km/h. एक गाडी आहे, ती एका तासाला 48 किलोमीटर अंतर पार पाडते. एका तासाला 48 तास अशी ती किती, तो जो प्रवास आहे तो 6 तासामध्ये पूर्ण करते. आले लक्षात. आणि जर आपण तिचं स्पीड एका तासाला जर 72 किलोमीटर केलं तर तिला किती वेळ लागेल पहा. इथे लिहायचं स्पीड इज इन्व्हर्सली प्रपोर्शन टू टाईम. सो 1/t हे इथे लिहिलेलंच आहे. त्याच्यावरून आपण डायरेक्ट काय फाइंड आउट करणार, के फाइंड आउट करणार. के फाइंड करण्यासाठी आपल्याला स्पीड दिलेला आहे 48 इंटू 6
is the value into 6 is the value of k. So k is 288. आणि मग आपल्याला जे उदाहरण करायला दिलेलं आहे पहा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जर तुम्हाला 72 किलोमीटर पर आवर जर हा वेग म्हणजे तुमचं स्पीड थोडं वाढलेलं आहे, तर तुम्हाला आता किती वेळ लागेल. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. सो व्हॉट इज, जर 72 असेल, 72 आपल्याला टाईम काढायचा आहे आणि आपल्याला कॉन्स्टंट मिळालेली आहे 288. सो टी इज इक्वल टू 288. इथे हे मल्टिप्लाइड आहे, इकडे येऊन ते डिवाइड झाले. सो आन्सर इज 4 आवर्स. म्हणजे इथे काय झालेलं आहे, वेळ हा कमी झालेला. जिथे 48 किलोमीटर पर आवर नाही त्यांना 6 तास लागले, तर 72 किलोमीटर पर आवर या स्पीडने फक्त 4च तासामध्ये ती गाडी जाणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात घ्या, स्पीड इज इनव्हर्सली प्रपोर्शन टू टाईम. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार टाईम, वर्क आणि स्पीडच्या आधारावर असणारी गणितं तुम्ही करायची आहेत. आता याच बेसिसवर तुम्हाला दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 7.3. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये फक्त तुम्हाला मांडायचं आहे नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कम्प्लीट. मग ते नंबर ऑफ वर्कर्सला तुम्ही एन दिलं आणि टाईम, त्याचं स्टेटमेंट म्हणजे तुम्ही पाहायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इन्व्हर्स प्रपोर्शन. म्हणजे हे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे का दुसरं, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साईज टू फिल अ टँक and the time taken by them to fill a tank, petrol fill in the tank of a vehicle and its cost, and area of circle and its radius. तर ह्यांच्यामध्ये ह्या 4 पैकी इन्व्हर्स प्रपोर्शन व्हेरिएशन कशामध्ये आहे आणि डायरेक्ट व्हेरिएशन ते तुम्ही करायचं आहे. इथे सुद्धा ही ती जी 3 गणितं आहे ती याच बेसिसवरती दिलेली आहेत, ती तुम्ही पूर्ण करा. एक आता यातलं एक पहिलं मी करून दाखवते. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. आता पहा, वर्कर्सची संख्या आपण एन घेतली आणि टाईम टी घेतला. वर्कर वाढले, टाईम कमी. वर्कर कमी झाले, टाईम जास्त. म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. तर हे तुम्ही इथे मांडू. येस, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन, हे तुम्ही लिहू शकता. ओके. त्यानंतर यातलं एक चौथं गणित कसं करायचं मी डिस्कस करते, बाकी तुम्ही आरामात करू शकाल. अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर पर आवर टेक्स 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? म्हणजे 60 किलोमीटर पर आवरला किती वेळ लागतोय, 8 तास लागत आहेत. तर मग आता व्हॉट शुड बी द इन्क्रीज, द स्पीड कितीनं वाढलं तर त्याला 7.5 तास हे लागणार आहे. अगेन आता हे मांडताना कसं मांडणार पहा, प्रश्न त्याच प्रकारचा आहे, फक्त थोडंसं त्याच्यामध्ये वेगळं विचारलेलं आहे, ते तुम्ही ओळखायला हवं. स्पीड अगेन राईट लाईक दिस, स्पीड इज इनवर्सली प्रपोर्शन टू टाईम. ठीक आहे. सो एस इज इक्वल टू 1/t इंटू के, हे तुम्ही लिहिलं. सो के इज एस इंटू टी is equal to k. So you can find the value of k with the given, that is speed 60 आहे आणि टाईम किती आहे, 8 आहे. सो इथे 8 तास आहे. सो इथं k ची व्हॅल्यू आलेली आहे 648, सॉरी 480. सो k इज 480. इथपर्यंत कळलं तुम्हाला? ठीक आहे. हे थोडं मी इरेज करते. यू जस्ट कीप रिमेंबर द व्हॅल्यू ऑफ के विच इज 480 इज द के. सी 480 इज द के. हां, के इज 480. आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, जर इन्क्रीज इन द, आपल्याला काढायचं स्पीड काढायचं आहे
आणि आपल्याला टाईम 7.5 दिलेला आहे. आता 7.5ला तुम्ही 7.5 असं सुद्धा लिहू शकता, विच इज इक्वल टू द 480. सो यू कॅन फाइंड, सो दिस यांच्यामध्ये एस आणि 7.5 हे मल्टिप्लिकेशन आहे. आपल्याला एसची व्हॅल्यू काढायची, म्हणजे हा इकडे जाऊन डिव्हाइड होणार आहे. सो 480 अपॉन 7.5. आता हा डेसिमल पॉईंट जर घालवायचा असेल तर मी 75 अपॉन 10 करेल आणि 10 हा वर येईल. सो दिस हॅज बिकम 4800 अपॉन 75. आता इथे आता इथे आपण 75ला जर याने भागलं तर इथं उत्तर येतं 64. म्हणजे स्पीड झालं 64. आता आपल्याला प्रश्न केलेला आहे स्पीड कितीने वाढवावं लागेल. आधीचं स्पीड किती आहे, 60 आहे, आणि आताचं स्पीड म्हणजे जर ती 64 km/h गेली तर तिला 7.5 तास लागणार आहे. म्हणजे कितीनं स्पीड वाढवावं लागलं तर 64 वजा 60 बरोबर 4 km/h स्पीड वाढवावं लागलेलं आहे. लक्षात येत आहे. तर सगळ्यांनी 7.3 हा सोडवायचा आहे. थँक्यू.